ओम भगवते वासुदेवाय नमः. तर ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण कर्मयोगाबद्दल अर्जुनाला माहिती सांगतात आणि म्हणतात की प्रत्येक माणसाने हे कर्म करायलाच पाहिजे असं या अध्यायामध्ये सांगतात. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणजे ब्रह्मदेवाचं काही एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. ब्रह्मदेव म्हणतात की तुम्ही व्रतवैकल्य करू नका, पूजा अर्चा करू नका, मोठ्या मोठ्या तीर्थयात्रा करू नका, पण कर्म करणं हा तुमचा स्वधर्म आहे आणि स्वधर्माचं पालन करणं हे आवश्यक आहे असं सांगतात. पण कर्म करत असताना आपल्या आजूबाजूला चुकीची माणसं असतात, तर त्या चुकीच्या माणसाकडे सुद्धा लक्ष न देता आपण आपल्या जीवनामधलं योग्य ते कर्म केलं पाहिजे, चांगलं कर्म केलं पाहिजे. आणि कर्म करत असताना आपल्या मनामध्ये अहंकार असायला नको आहे. अहंकार जर असेल तर त्यामुळं आपलं खूप नुकसान होतं. आणि अहंकाराचा विजय जर मिळवायचा असेल तर आजूबाजूच्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांपासून आपण दूर असायला पाहिजे असं सांगतात. आणि त्याच्यानंतर जो कर्मयोगी माणूस असतो कधी कोणत्याही कामाची तो टाळटाळ करत नाही. म्हणजे तुम्ही हे युद्ध करणार नाही असं म्हणू शकत नाही. आणि नुसता विचार न करता कर्म करायला पाहिजे. तुम्ही विचार करण्यापेक्षा युद्ध करा असं सांगतात. आणि म्हणून कर्म करत असताना आपलं हे जे कर्म आहे तर हे कर्म प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि आपण केलेल्या कर्मातनं समाजामध्ये एक आदर्श कर्म लोकांपुढं ठेवलं पाहिजे. आणि आपलं कर्म हे परिपूर्ण असलं पाहिजे, ज्याचा आदर्श लोक पण आपल्याकडनं घेतील. आणि म्हणून कर्म हे आपल्या माणसाकडनं होतच असतं. तुम्ही बघा की सृष्टीचा जो नियम आहे, सृष्टीच आपल्याकडनं कर्म करून घेत असते. म्हणजे डोळे सौंदर्य पाहतात, उघडझाप करतात, नाकातनं श्वास येतो, आपल्याला तहान लागते, भूक लागते, झोप येते. हे कर्मसृष्टी आपल्याकडनं आपोआप करून घेत असते. आणि म्हणून कर्म हे करणं आपला हा स्वधर्म आहे. आणि अहंकारामुळं काय नुकसान होतं हेही सांगतात की अहंकारी माणसाला त्याच्या मनामध्ये चांगले विचार येत नाही आणि त्या अज्ञानाच्या अंधकारामध्ये चिखलामध्ये ते बुडून मरतात. चांगली कर्म केलं तर तुम्हाला समृद्धी लागते आणि तुमच्या जीवनामध्ये प्रगती होते. आणि म्हणून चुकीची संगत सोडून तुम्ही चांगले कर्म करा. आणि चांगले कर्म करायचं जर असेल तर तुमच्या मनामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह हे जे आहेत त्या याच्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवा, स्थितप्रज्ञ व्हा, तरच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचं कर्म करू शकाल. म्हणजे या 3ऱ्या अध्यायातनं किंवा ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर जे आपल्याला माहिती सांगतात तर ते माहिती म्हणजे आपलं जीवन समृद्ध आणि आदर्श बनवणं आपण आणि कर्मयोगी बनवणं असं आपल्याला या अध्यायातनं आपल्याला ऐकायला आणि शिकायला मिळतात. ओम भगवते वासुदेवाय नमः.